आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महायुतीच्या सरकारला फटकारले। पुण्यातली शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली गेली, त्याच्यावर सरकारने बांधकाम केलं दादा, पण सरकारच्या जमीन अधिग्रहणाचे पैसेच लोकांना दिले नाही। बांधकाम झाले, पैसे दिले नाही, ही राज्याच्या तिजोरीची आज परिस्थिती आहे। जेव्हा तुम्हाला गुलाबी स्वप्न दाखवणारी लोक येतील तेव्हा त्या गुलाबी रंगाच्या मागची काळी बाजू सुद्धा बघायला विसरू नका। सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केल्यानंतर, त्याच्यावर बांधकाम केल्यानंतर सुद्धा सरकार जमीन अधिग्रहणाचे पैसे देत नाही। शेवटी आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर याच्याविषयी 2 तासात खुलासा केला नाही तर मग लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल सरकारला। ही सरकारची परिस्थिती। जेव्हा तुम्हाला सांगायला येतात की तुमच्या खात्यावर माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं जातं 1500 रुपये देऊ, योजनेला कोणाचाही विरोध नाही, योजनेच्या मागच्या हेतूला मात्र विरोध आहे। विचार करा भावांनो, 9 वर्ष जर आपण एखाद्या बहिणीच्या घराहून जात असलो, दाराहून जात असलो, 9 वर्ष कधी वळून बघितलं नाही बहिणीकडे, आणि अचानक 10व्या वर्षी दार ठोठावलं, नंतर आधी 9.5 वर्ष कधी बघितलं नाही, अचानक उप्रती झाली, बहिणीचं दार ठोठावलं, सांगितलं का आता मी येतो, रक्षाबंधनेला येतो, ववाळणी घालतो, बहीण काय म्हणाल आपल्याला? आल्या पावली बाहेर निघ म्हणाल का नाही? आणि मग अशा भावांचे जे मगाशी तुम्ही व्हिडिओ ऐकले, मी जे सुरुवातीला जबाबदारीने म्हणालो योजनेला विरोध नाही, पण मागच्या हेतूला का हेतू समोर आलाय। जेव्हा वडनेराचे आमदार विधान करतात दिलेले पैसे परत घेऊ, जावळीचे आमदार काय म्हणतात, स्क्रुटिनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आहे। माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणतात, योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या पुढचं बटन दाबावं लागेल। आणि तेव्हाच हे कळतं ही बहीण लाडकी नाही, यांची बहीण निवडणुकीपुरती आहे। आणि त्यामुळे जर निवडणुकीपुरती बहीण लाडकी होत असेल तर बहिणीने आधी विचार केला पाहिजे, बहिणीने ठणकावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली बहीण ही पदर पसरणारी नाही, प्रसंग पडला तर पदर खोचून लढणारी आहे, जी परंपरा जिजाऊंची, सावित्रीची, नाहिल्याबाई होळकरांची। आणि म्हणून मला विजयदादांचं विशेष आभार मानायचं, कारण जेव्हा संकटाचा प्रसंग होता, खरं तर माड्यात मला बऱ्याच चिठ्ठ्या आल्यात। ताई, एक चिठ्ठी अशी आली की गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका, वरिष्ठांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे। आणि त्याच वेळी इतिहासातलं एक फार सोपं उदाहरण सांगतो। आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आपण मानतो तेव्हा तो इतिहास जेव्हा आपण जागतो, तो इतिहास जेव्हा आपण स्मरतो, त्या सरसेनापती नेताजीराव पालकरांना अगदी प्रति शिवाजी म्हणायचे। नेताजीराव पालकरांनी महाराजांची साथ सोडली, त्या आधी आदिलशहाकडे, नंतर मुघलांकडे गेले, नंतर महाराजांनी त्यांना पुन्हा जेव्हा स्वराज्यात आणलं, त्यांचं शुद्धीकरण केलं, त्यांना पुन्हा स्वराज्यात आणलं, पण महाराजांनी नेताजीरावांना पुन्हा सरसेनापती केलं नाही। हा आपला इतिहास आहे। आणि म्हणूनच इतिहासाचं नाव घेतो मी विजयदादांसाठी, कारण माढ्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाही। कारण मला येतानाच कळलं माढा विधानसभेचं कसं, माढा विधानसभेचं कसं मोठे दादा म्हणतील तसं। आणि त्यामुळे इथं अनेक इच्छुक आहेत, अनेकांनी स्वागत केलं। या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, चेहरा कुणाचाही असेल, नाव कुणाचंही असेल, तरी सुद्धा उमेदवार एकच आहे। सांगून टाकायचं उमेदवार। हो भैयासाहेब, तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की? सगळेच धगधग व्हायला लागलं ना सगळ्यांचं भावा। हो, उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय, पण माझी विनंती आहे, नाव कुणाचंही जरी जाहीर झालं तरी त्याच एकोप्याने, त्याच एकदिलानं तुम्ही काम कराल। मोळी सुटता कामा नये। तुमच्यावर जबाबदारी 52,700ची जबाबदारी, 52,700ची, 52,700 मधलं एक पण मत कमी होता कामा नये।
कारण तुमच्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. चेहरा कुठलाही असेल, नाव कुठलाही असेल, आपला उमेदवार म्हणजे पवार साहेब आहेत. कारण पवार साहेब केवळ व्यक्ती नाही, पवार साहेब विचार आहेत. आणि पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, आपल्याला दाखवून द्यायचं या विधानसभा निवडणुकीत. जेव्हा दिल्लीतले नेते आले, दिल्लीतले नेते येऊन बोलले, आदरणीय पवार साहेबांना जेव्हा भटकती आत्मा म्हणाले, तेव्हा माढा विधानसभेतल्या प्रत्येकाचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत, हे दिल्लीकरांना ठणकावून सांगायचं आहे. आणि त्यामुळे तुमची ही मोळी अशीच एकजूट राहील. आणि ही एकजूट राहत असताना लोकसभेला जो 52,700चं मताधिक्य जे तुम्ही दिलं, याच्यात आणखी वाढ करून एकच लक्षात ठेवा, तुम्ही लोकसभेला काय म्हटले, आपला माणूस आपला खासदार. विधानसभेला काय म्हणायचं, का आमदार हवा चेहरा नवा. बदल हवा. आणि हे करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला ताकद देव. आणि ही ताकद देत असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीचा आवाज हा महाराष्ट्रात घुमू द्या. महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग. आणि त्यामध्ये माढा विधानसभेला माझी विनंती आहे की त्यामध्ये अग्रक्रमाचं पान हे तुमचं असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.